नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, महावितरणकडून जाहिरात क्रमांक 6/2023 विद्युत सहाय्यक भरती संदर्भात एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तर यामध्ये एकूण 5386 जागा असून एससीबीसी साठी 510 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। तरी यानुसार नवीन जाहिरातीमध्ये 39 जागांची वाढ झालेली आहे। ते आपण सविस्तर पाहूयात। तर यामध्ये आपण पाहू शकता की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यकाची पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याकरिता जाहिरात क्रमांक 6/2023 कंपनीच्या संकेतस्थळावर माहे डिसेंबर 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती। तसेच उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता दिनांक 20/6/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती। दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अनुसार राज्याच्या नियंत्रणाखाली पदावरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आलेली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक BCC 2024 दिनांक 27/2/2024 अनुसार प्रस्तुत संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीकरिता लागू आहेत। प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण निश्चित करून त्यानुसार पदांचा सामाजिक समांतर आरक्षणाचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आपण पाहू शकता। त्याचप्रमाणे यामध्ये एक टीप देखील देण्यात आलेली आहे। तर ती टीप अशी आहे की वरील परिच्छेदामध्ये नमूद संवर्गातील पदसंख्या कमी जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे। आरक्षणामध्ये शासनाच्या आरक्षण धोरणानुसार बदल होण्याची शक्यता आहे। त्यानंतर खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील प्रवर्गांचा विकल्प सादर करणे तसेच सदर उमेदवारांकरिता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे। शासन निर्णय दिनांक 27/2/2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव म्हणजेच खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे। सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग याचा दावा करण्याकरिता विकल्प सादर केलेल्या संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल। सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग याचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS चा लाभ अनुज्ञेय होणार नाही। ज्या SCBC प्रवर्गातील उमेदवारांनी EWS प्रवर्गामध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांनी खुल्या अथवा SCBC प्रवर्गाचा विकल्प भरणे बंधनकारक आहे। अन्यथा अशा उमेदवारांची विकल्प न भरता EWS प्रवर्गातून निवड झाल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। SCBC साठी उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारांप्रमाणेच वयामध्ये शिथिल देण्यात येत आहे। त्यामुळे खुल्यामधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरिता वयाधिक ठरल्याने अर्ज करू शकले नाही अशा उमेदवारांनाही नव्याने अर्ज करण्याकरिता संधी देण्यात येत आहे। त्याचबरोबर शासन निर्णय दिनांक 3/3/2023 नुसार त्यांना अधिक 2 वर्षांची वयामध्ये सूट देण्यात येत आहे। SCBC उमेदवारांबरोबरच इतर प्रवर्गातील जे उमेदवार अर्ज सादर करू शकले नाहीत त्यांनाही अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात येईल। उमेदवारांना विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज करण्याकरिता URL लिंक लवकरच कंपनीच्या www.madiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल। सबब SCBC उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडून प्राप्त करून घेण्याची कारवाई करावी। SCBCचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्यासाठी विहित करण्यात येणाऱ्या अंतिम दिनांकापूर्वीचे असणे आवश्यक आहे। तसेच सदर उमेदवारांकडे सन 2023, 2024 अथवा 2024-2025 या आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र अर्ज सादर करताना आवश्यक राहील। सदर पदाचा मूळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा तसेच शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक 29 डिसेंबर 2023 असा राहील। SCBC प्रवर्गातील उमेदवारांकरिता उच्चतम वयोमर्यादेमध्ये 5 वर्ष शिथिलता देण्यात येत आहे। मूळ जाहिरात क्रमांक 6/2023 मधील मुद्दा क्रमांक 3
तसेच या पदाच्या भरती प्रक्रियेबाबत प्रसिद्ध करण्यात आलेले शुद्धीपत्रक दिनांक 17/5/2024 मधील वयोमर्यादेबाबतचे इतर मुद्दे अबाधित राहतील। सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका क्रमांक 3468/2024 दाखल करण्यात आली होती। प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणी मान्य उच्च न्यायालयाने दिनांक 16/4/2024 रोजीचा आदेश व सदर न्यायालयीन प्रकरणाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सदर भरती प्रक्रिया करण्यात येईल। उक्त पदांच्या जाहिराती अंतर्गत ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरलेले आहेत त्यांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही। मूळ जाहिरात क्रमांक 6/2023 मधील तसेच या जाहिराती संदर्भात यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकामधील इतर अटी व शर्ती अपरावर्तित राहतील। तर मित्रांनो, हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेअर करा, तसेच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।